आज आम्ही आलोय नॅशनल पार्क मध्ये. याला मुंबईचे ऑक्सिजन झोन म्हणतात. तर चला आता तिकीट काढून घेऊ. आमचा माणूस तिथे उभा आहे. तर आम्ही प्राची है ती नमस्कार मंडळी. आरोही, मी, प्राची आणि नैतिक आता संजय गांधी नॅशनल पार्कच्या तिथून बस पकडून कन्हेरी मठाजवळ आलेलो आहे. आणि बसने ज्या पॉईंटला आम्हाला सोडलं आहे त्या पॉईंटच्या पुढे आम्ही जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर पायीच प्रवास करतो आहे. आरोही काय म्हणते, कसं वाटलं तुला प्रवास? आणि आरोहीचा लाडका असा पॉईंट आलेला आहे ते म्हणजे खाऊ. फक्त माशासारखं खा आणि सुस्त राहा. संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये आलेलो आहे. तिथून आपण बस पकडून कन्हेरी केव्सला आलेलो. वरती गेल्यावर आपल्याला खूप जुन्या पूर्वीच्या लेण्या भेटतात, बौद्धकालीन. चला आपण चालू करूया. तिकीट तिकीट तिकीट. आम्ही आल्यापासून तर आमचे 2 तास तर तिकीटच्या लाईनीतच फुकट गेलं. एक गाडी पार्किंगला, गाडी पार्किंगच्या लाईनीत, एक एंट्रीच्या लाईनीत आणि एक बसच्या लाईनीत. आणि आता इथे लेण्यासाठी पण तिकीट. जर हे एकाच तिकीटमध्ये झालं असतं तर तुमचा पण वेळ वाचला असता आणि आमचा पण. तर आता आपण तिकीट काढली आहे. चला वर. फोटो काढतो. थांब, काय करतो बघू दे. माकड दाखव बाबू. आणि आपल्यासोबत आता नैतिकची फुल धमाल सुरू झालेली आहे. फुल एन्जॉय करतोय आणि हे आपले सबस्क्रायबर तेही एन्जॉय करतात. कन्हेरी मठामधली पहिली लेणी. तर जरा आतमध्ये जाऊन काय बघूया की ह्याच्यात काय बघा. त्यांची डिझाईन एकदम सेम आहे. ह्यालाच तर म्हणतात ॲक्युरेसी अँड परफेक्शन. चला मग वरती जाऊया. हा चिंट्या फक्त 2 वर्षाचा आहे आणि एवढी त्याची धमाल चालू आहे. अजून मोठं झाल्यानंतर एवढा खतरनाक प्राणी बनणार आहे. बाप रे बाप. धमाल धमाल आणि धमाल. जेवला काय विचार त्याला. ऊन, वारा, पाऊस आणि परकीय आक्रमण याच्यानंतर सुद्धा या लेण्या आपल्या भारतीय स्थापत्यकलेचं आपल्याला उत्तम असं प्रदर्शन करत आहेत. आणि पुढेही या स्थापत्यकलेचं असंच प्रदर्शन करत राहतील. आता आपण पुढे जाऊया लेणी क्रमांक 2 मध्ये. चलो. अरे कशी जातेस तू. हा ठीक आहे चल. मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. त्या मूर्त्या सेम टू सेम कोरलेल्या आहेत. मित्रांनो, ॲक्युरेसी आणि परफेक्शन काय असतं तुम्हाला या समोरच्या मूर्त्या बघून तुम्हाला नक्कीच कळेल. ह्या ज्या काही खाली मूर्त्या आहेत
आणि ह्या वरच्या मूर्त्या ह्या ज्या कोरलेल्या आहेत त्या एकदम परफेक्ट, कुठल्याही मापदंड पूर्वी नसताना, कुठल्याही साधन सामुग्री यापूर्वी नसताना चिनी आणि हातोड्याच्या मदतीने हे जे काही बांधकाम आणि या मूर्त्या सुंदर कोरलेल्या या आत्ताच्या यांत्रिक युगात कुठल्याही इंजिनियरला अशक्यप्राय अशी गोष्ट आहे आणि ती आपल्या जुन्या स्थापत्य कलेच्या विशारद लोकांनी करून दाखवली. तुम्हाला माहिती आहे का भारतीय स्थापत्यकला जगात भारी का म्हणतात? तुम्ही लेण्या वगैरे पाहिल्या असतील, पण पाण्याचं उत्तम नियोजन ते कसं तुम्हाला दाखवतं. वरून पाणी येतं, ते पाणी या टाकीत साचतं. ही टाकी भरली की ह्या खच तयार केलेत. ह्या खचेतून पाणी पुन्हा त्या टाकीत जातं. त्या टाकीतून ते पाणी भरलं की पुढच्या टाकीत जातं. त्याही काळात दगडांमध्ये खोदून पाण्याच्या टाक्या निर्माण केल्यात. उत्तम स्थापत्य केल्याचं हे एक छोटं उदाहरण. कुठच्या देवाची मूर्ती कोरली आहे हे माहीत नाही, पण सुंदर अशी मूर्ती कोरली आणि त्याच्यावर नागाचा मुकुट आहे. तुम्हाला माहीत असेल का? आमच्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, अफगाणिस्तानमधील बामियान या ठिकाणी अशाच बौद्ध लेण्या होत्या, पण 2001 मध्ये इस्लामिक कायद्याचा चुकीचा अर्थ लावून तालिबानने ह्याच मूर्त्या डायनामाइट आणि तोफखाना वापरून नष्ट केल्या. रविवारचा दिवस आहे आणि पर्यटकांची रेलचेल बघा. पुष्कळ पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि या लेण्या पाहण्यासाठी इथे दर रविवारी अशीच गर्दी करतात आणि भविष्यात ही गर्दी अशीच वाढत जाणार आहे, यात ते मात्र शंका नाही. तर मगाशी तुम्हाला आरोहीने सांगितलं आहे ॲक्युरेसी आणि परफेक्शन म्हणजेच काय, हा आणि हा हे दोन खांब बघा. तर दोघांचे भाग ह्या माप, हे जे काही माप आहे, षटकोनी माप आहे, अष्टकोनी माप आहे, हे माप जसेच्या तसे आधी तुम्ही ही लेंथ आणि ही लेंथ पाहिली तर सेमच निघणार. कुठलंही साधन सामुग्री नसताना ह्या लोकांनी हे जे विश्व उभं केलं आहे ह्यालाच भारतीय स्थापत्यकलेचं उत्कृष्ट असं नमुना म्हणतात. आणि भारतीय स्थापत्यकला ही जगात भारी आहे, ही तुम्हाला ह्याच गोष्टींवर करते. हे तर एक छोटंसं उदाहरण आहे. जगामध्ये अशा किती गोष्टी असतील, पण भारतीय स्थापत्यकलेला तोड नाही मित्रांनो. हा जागतिक ठेवा आरोहीला पुष्कळ आवडलाय आणि तो एन्जॉय करते आणि भविष्यात आम्ही असेच अजिंठा वेरूळ सुद्धा पाहायला जाणार आहोत मित्रांनो. सिमेंटच्या युगातून आणि बिल्डिंगांच्या जाळ्यातून एक दिवस स्वतःसाठी ह्या अशा निसर्गसंपन्न जागेत यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि या जागेंना बघू शकता, एवढं मोठं संजय गांधी नॅशनल पार्क आहे, याला मुंबईचं फुफ्फुस म्हणतात, म्हणजे लंग्स. यातूनच पुष्कळ प्रमाणात मुंबईला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. आणि मुंबईचं हृदय कशाला म्हणतात ते आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा निसर्गसंपन्न जागेत तुम्ही फेरफटका मारायला महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा नक्कीच या. पुष्कळ दमलो आहे आम्ही, तर आम्ही आता आमचा ब्लॉग इथेच एंड करतोय. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला पण विसरू नका.